थांबा म्हणला जरा. त्यानं चहा आणायला गेलं, चहा आणला, पिल्या दोघं जणांनी. ते उंदीर गव्हाच्या सज्यावर गेलं की उंदीर सज्यावर गेला आणि सज्यावर उळ करायला ते खालून मांजरानं बघलं. काय काय बघला? उंदीर. बरोबर टपक्यात आलं, उडी मारल्या बरोबर मांजरानं उडी मारल्या की ते सज्यावर ठेवलेले होते काय काय स्टीलचे भांडे नाही टपर पडल्याबरोबर मी घरातच चहाचा कप दुधाचा कप माझ्या हातात आहे आणि यानं जाळात जाऊन उभं टाकलाय. मामा आताच म्हणले की मला आपण कशाला भिना आणि इतकं तुम्ही घरात जाऊन तुम्ही दारात गेले, आज काय पागल झाल्या काय? मला म्हणा पागल झाल्या काय? मला असं अचानक पडल्यावर वागत भीते मला फक्त वाघ. कशाला भिया का न भिया, मरणाला मात्र भिया. माझ्या जीवनात घडलेली एक गोष्ट सांगू तुम्हाला. सांगू 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 एका गावात कीर्तनाची तारीख घेतली आणि कीर्तनाची तारीख घेतली होती तर कीर्तनाला गेलो महाराज. आणि कीर्तनाला गेल्यावर रात्रीला म्हणलं त्याला मला कीर्तन संपल्यावर मला जावं लागते म्हणल्यावर ते म्हणले महाराज जाऊ नका हो. म्हणलो का? आमच्या गावातल्या चिचोवर भूत राहते म्हणले. काय म्हणले? आमच्या गावाच्या बाहेर गेल्या की त्या चिचोवर मोठं भूत आहे म्हणले. मला भूतकीत काही करणार म्हणून गाडीला किक मारली, दोन पोरं होते असे सांगत निघाल्या. नेमकं ते चीच होती की नाही, त्या चिचपाशी गेल्याबरोबर गाडी बंद पडली. गाडी बंद पडल्याबरोबर बारक म्हणला महाराज चीच हेच होय काय म्हणलं. मला पकडून काढूच गबस किक मारून बेजार गाडी काही चालू किक मारू लागलो असं बघू. किक मारायची बघायचं. ते पोरं घाबरले बारकी गाडी बसा काय होईना म्हणून कसं की व्हायला महाराज म्हणजे किक मारायचं. मी गाडी तिकडी बघायची. बघल्याबरोबर गंमत झाली. त्या चिचोर असा बारीक गोळा निघाला, बारीक असा गोळा निघाला. ते गोळा होत 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 मोठा झाला आणि मोठा झाल्यावर तुम्ही इतकं कादच करा तुम्हाला इतकं दच करा काय झालं सांगा. फुटल्या बरोबर महाराज ओलं झालं धोतर. काय सांगायला बरे घामानं म्हणाला काय घामान असं ओलं चिक होत. तुम्हाला काय वाटलं? जीवनात असे बरेच प्रसंग घडले महाराज, पण मरण मासे मरून गेले, मज केले. भगवंताचं नाम चिंतन केल्याच्या नंतर जवळ आलेलं मरण सुद्धा निघून जाते. लक्षात ठेवा. स्वतःला घडलेला अनुभव तुम्हाला सांगतो. भगवंताच्या नामामध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये केवढी ताकद आहे, केवढी ताकद आहे. स्वतःचा अनुभव सांगतो. आपण दुसऱ्याचं सांगत नाही. अनुभव आलिया अंगा ते स्वतःचा अनुभव सांगा. मला काय झालं मी तुम्हाला खरं सांगतो. पुळेवाडी म्हणून नावाचं गावात नाव माहित आहे? हो. तिथं माझी मुलगी आहे छोटी. रात्री 10 वाजता तिला भेटायला गेलो. त्या मुलीला सांगितलं पप्पा आता जाऊ नका, उशीर झाला. मी म्हणलं बेटा मला जावं लागतं. गाडीला किक मारली आणि निघालो. जात असताना माझ्या पाठीमागून 4 व्हीलर आली. एवढं जोरात आली आणि ते बेधूत होतं. त्याला काही कळालं नाही. आल्याबरोबर गाडीला डॅश मारला पाठीमागून. गाडी जमिनीवर पडली आणि पडल्याबरोबर एक कासराभर, आपल्या भाषेत असं कासराभर गाडी चिर करीत अशी गाडी घासत पुढे नेली आणि मी गाडीवरून खाली पडलो आणि ते समोरचा टायर माझ्या तोंडाच्या असा जवळ आला. आता मला वाटलं मी आता मेलो, संपलो, आता आपलं काही खरं नाही.
भीमाने ईदवारे सांगतोय व्यासपीठाच्या साक्षीनं आता शेवटचा क्षण म्हणून एकच शब्द म्हणलो राम म्हणून डोळे लावल्याबरोबर जाग्यावर गाडीचा टायर झाला की माझा अनुभव त्यावेळेस वाचलो वाटलं पण वाचवणारा माझा परमात्मा आहे वाचवणारा माझा परमात्मा आहे पाहुणे पळत आले त्यांनी उचललं आणि दवाखान्यात नेलं फक्त इथं लागलं जर असं लागलं पण माझ्या परमात्मानं वाचवलं एवढा माझा देव दयानिधी आहे म्हणून त्याचं भजन करा पक्षाचं आचरण शुद्ध ठेवा म्हणून अभंगाचं दुसऱ्या चरणात